छत्रपती संभाजीनगरमधून एका ठग सेनेला एटीएसनं बेड्या ठोकल्यात। गाझामधील नागरिकांच्या मदतीच्या नावाखाली त्यानं 1-2 नव्हे तर तब्बल 90 लाखांची फसवणूक केली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे आणि तो ठगसेन नेमका कोण आहे पाहूयात यावरचाच हा खास रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरात मण्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार। पॅलेस्टाईन गाझामधील मदत कार्याची बतावणी करत फसवणूक। शेकडो देणगीदारांकडून लाटले तब्बल 90 लाख रुपये। 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी पॅलेस्टाईनची कुख्यात दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर हल्ला चढवला आणि युद्धाला तोंड फुटलं। यानंतर इस्रायलनं सुरू केलेल्या प्रतिहल्ल्याच्या मालिकेनं गाझा पट्टीतील परिसर बेचिराख झाला। अनेकांचे बळी गेले, अनेक बेघर झाले, अनेक अनाथ झाले। जे ह्या युद्धातून वाचले त्यापैकी अनेक जण भूक करून मेले। त्यांच्या मदतीच्या बहाण्यानं संभाजीनगरातील एका ठग सेनानं लाखोंची माया जमवली आहे। सय्यद बाबर असे हा ठग सेनाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात। त्यामध्ये काल सिटी चौक पोलीस स्टेशनला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 390/2025 कलम 316 318 BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। एटीएसच्या चौकशीनुसार त्यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याच्यामध्ये सय्यद बाबर नावाचा जो इसम आहे तो सर्वसामान्य लोकांकडून पॅलेस्टाईन आणि गाझामधल्या लोकांना मदत कार्य करण्यासाठी म्हणून क्राऊड फंडिंग किंवा देणगी स्वरूपात पैसे जमा करायचे त्याच्या फाउंडेशनच्या नावावर, आणि हे पैसे त्यानं त्या कामासाठी न वापरतो त्याच्यापैकी फक्त 10% रक्कम त्यानं त्याच्यासाठी वापरली, बाहेर देशात पाठवली, आणि बाकी रक्कम त्यानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली। जेणेकरून यामध्ये देणगीदारांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्याचा विश्वासघात केलेला आहे असं एकंदरीत फिर्यादीवरून दिसून येते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। मदतीच्या नावानं इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या सय्यद बाबरच्या कृत्याची झळ निस्वार्थ सेवाभावी विचारानं देणगी देणाऱ्यांनाही बसली आहे। आता हे देणगीदार सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहेत। सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद हा युनानी डॉक्टर आहे। इमाम अहमद रजा फाउंडेशन ही त्याची बेकायदा संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेकांकडून मदत गोळा केली, त्यापैकी अवघी 10% रक्कम मदतीसाठी पाठवण्यात आली। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर एटीएसनं केलेल्या तपासावेळी ही बाब आता समोर आली आहे। त्यानं फंड कलेक्शनसाठी सोशल मीडिया, वेब पोर्टलचाही वापर केलाय। व्यवहारांच्या विश्लेषणासाठी गुन्हे शाखेनं बँकेला पत्र दिलंय। या युद्धामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेल्यांची मदत करणं हा उद्देश चांगलाच होता, मात्र मदतीच्या नावाने येणारी रक्कम पाहता त्याची मात्र नियत फिरली। त्यानं जवळपास 80 लाखांचा अपहार केलाय। आता हे 80 लाख कुठे गेले? त्या रकमेचा वापर दहशतवादी कृत्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी तर झाला नाही ना? या गुन्ह्यात आणखी किती भागीदार आहेत याचा शोध सध्या पोलीस आणि एटीएस घेत आहे। सय्यद बाबरच्या ह्या करारनाम्यामुळे प्रामाणिकपणे समाजकार्यात उतरणारे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आलेत। संभाजीनगरहून सुमित पवारसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।